3च्या डिफेन्समध्ये डिफेन्स झाला आणि त्यामुळे रायडर बांधतो 2 गुणांची कमाई करून पॉईंट जे आपण पाहतो ते 10-7च्या फरकाने आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जल्लोष बघा, अत्यंत जबरदस्त जल्लोष क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ते 7 पॉईंट 1 रेड आणि 7 पॉईंट बघा. गेल्या वर्षी पर्व दुसऱ्यामध्ये एका रेड वरती तब्बल 10 गुणांची कमाई करणारा अक्षय कवळे आवाजचा आपल्यामध्ये आहेच, परंतु आजच्या या संपूर्ण या पर्वामध्ये सर्वात मोठी रेड आहे आणि ती म्हणजेच आपण वाघोडे संघाची रेड बघतोय. 7 गुणांची कमाई केली. या वर्षीची सर्वात मोठी सुपर रेड वावे संघाच्या खेळाडूच्या नावावरती आहे. त्याचं नाव आपल्या समोरती नक्कीच आपल्या समोरती येईल. परंतु प्रणव इंदुलकर अर्थात प्रणव इंदुलकर हा रायगड संघामध्ये खेळणारा खेळाडू आहे. अंकुर घरात नाही पाटील प्लीज आपण इकडे यायचं. अंकुर घरात नाही पाटील. प्रणव इंदुलकर हे नाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला ओळखतं. असा प्रणव इंदुलकर आज वाघोडे संघाकडून सुपर रेड करतोय, 7 गुणांची कमाई करतोय आणि अक्षय कवळेने केलेल्या रेकॉर्ड ब्रेक अख्ख्या रायगडभर सर्वात मोठी रेड ज्याच्या नावावरती या कबड्डी लीग मध्ये आहे अर्थात छोटम शेठ आयोजित स्पर्धेमध्ये आहे, त्याचं नाव कायमस्वरूपी आमच्या स्मरणात आणि तुमच्या हृदयात राहणार यातील मात्र शंका नाही आहे. आणि अशीच एक रेड आपण बघितली ती म्हणजेच प्रणव इंदुलकर याची 7 गुणांची कमाई करून सुपर रेड करतोय. अत्यंत जबरदस्त मॅच जेथे जय भवानी सातेरी विरुद्ध जय हनुमान वाघोडे असा मॅच आपण बघतोय. गेल्या 2 पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये खेळणारा वाघोडे संघ मागच्या पर्वातला उपविजेता संघ, त्याच्या अगोदर 4थ्या क्रमांकाचा संघ आणि या 3ऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा झुंज देतोय, लढत देतोय जय भवानी सातेरी या संघाच्या विरुद्ध. अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. तो क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स होतोय. वावे संघाचं डिफेन्स, वावे संघाचं रेडर अत्यंत सुंदर कामगिरी करत आहेत. सुमित मानेच्या नेतृत्वाखाली आज प्रणव इंदुलकर हा खेळाडू घडलेला आपण बघितला आणि आज याचा दबदबा संपूर्ण रायगडवर आहे. क्रीडांगण क्रमांक 1 कडे बोलतो. महिलांच्या सामन्याकडे जेथे धाटा विरुद्ध असा मॅच 11-14 अशा फरकाने आपण बघितला. सेकंड हाफला सुरुवात झालेली आहे. सोलापूर धाटावचे कोच केतन धोंडगे अर्थात ज्ञानेश्वर जाधव हे आपण बघतोय. नूतन सोलापूर धाटाव या संघाच्या पाठीमागे अत्यंत जबरदस्त कामगिरी करतात. अगदी मंडळामध्ये सेकंड हाफला सुरुवात अर्थात मध्यांतर झालेला हाफ टाइम झालाय. 15-11 अशा फरकाने या ठिकाणी आपण सामना पाहतोय. 4 गुणांनी आघाडीवरती आहे. खांदा कॉलनी विरुद्ध धाटावासा मॅच आपण खांदा कॉलनी हा संघ म्हणजेच पनवेल तालुक्याचा संघ या ठिकाणी 4 गुणांनी आघाडीवरती आहे. पहिल्या हाफची आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती शिट्या टाळ्या जबरदस्त मॅच. सलग 2 पर्व सेमीफायनल मध्ये खेळलेला संघ सुमित माने. संजय सर थोडा वेळ सर धन्यवाद. पुन्हा एकदा आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. खरं तर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय जागृती झरंडे अर्थात सदस्य ग्रामपंचायत ही यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय जागृती मॅडम आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी लता थळे आणि सुचित थळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सभागृह जागृती मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्लीज या ठिकाणी लता थळे आणि सुचित थळे विनंती असेल आपण आदरणीय सभागृह जागृती मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अनेक सत्कार अनेक सन्मान सोहळे आपण गेले 2 दिवस या ठिकाणी साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून तसेच आदरणीय दिलीप शेडभोई यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये असे अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांना खऱ्या अर्थानं सन्मान दिला जातो किंवा असे व्यक्तिमत्व सन्मानास पात्र असतात. जागृती मॅडम यांचा सन्मान केला जातोय.
लता थाळे आणि सुचित थाळे यांच्या माध्यमातून धन्यवाद. अर्थात मानाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केल्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सौभाग्यवती रुपाली चंदने अर्थात रोहा येथील आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंदिरा वाडेकर आणि नेहा थाळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती रुपाली चंदने यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज आपण यायचं मॅडम. रुपाली चंदने मॅडम, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आपण एका सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्व आहात म्हणून आपला सन्मान या ठिकाणी मंदिरा वाडेकर आणि नेहा थाळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहिलं सुरुवातीपासून या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ देखील आपण महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला पाहिला. आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी देखील आपण स्पेशली महिलांची कबड्डी स्पर्धा आजच्या या रचनेमध्ये या ठिकाणी ठेवली गेली आणि अशाच महिलांच्या सत्कार आणि सन्मानासह नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी आपण स्टेजवर देखील होत असताना पाहतो. कारण आजची स्त्री ही अबलाराची सर्व आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं सामर्थ्य आजच्या स्त्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा अनेक स्त्रियांचा पदार्थाला आपण सन्मान होत असताना आपण पाहतो. आजच्या स्पर्धेला आपण एक मिनिट. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी महिला गटाचा सामना आहे. कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल वर्सेस सुवर्ण गणेश दिव्यागर हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. हा सेकंड लास्ट आहे. जो सोनास्थित नूतन सोनास्थित ढाटा वर्सेस दत्तात्रय क्रमांक खांदाबाई ठाकरे हा सेकंड लास्ट आहे आणि त्यानंतर लास्ट मॅच महिला गटाची पहिल्या फेरीतील कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल वर्सेस सुवर्ण गणेश दिव्यागर या दोनही संघांना आपण आपापल्या गणवेशामध्ये त्या ठिकाणी एंट्री या ठिकाणी थांबायचं आहे. प्लीज. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुरुषांचा सामना असेल. जय हनुमान सालगोडी विरुद्ध श्रीमावली भूते आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती दिलखुश आवास विरुद्ध नागेश्वर आवास. 2 आवास क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळते. काय मॅच असेल. नागेश्वर आवास विरुद्ध दिलखुश आवास. सामना आपण बघतोय 16-11 अशा फरकाने आहेत. इथे 5 गुणांच्या पिछाडीवरती धाटाव संघ आहे. रोहा तालुक्यामधला संघ थोडासा बॅकफूटवरती आहे, परंतु याच वेळेला तन्वी पडवल, भक्ती शेळके, दीक्षा पावले, सानिका भोईर आणि स्थिती सातनकर, सानिका कानेकर, ऋती शिंदे आणि प्राजल भोईर यांना मात्र आपला खेळ उंचावावा लागेल. थोडंसं आपल्या खेळामध्ये रिव्ह्यू आहे मैदान क्रमांक 1 सर. हो सर. 1 वरती रिव्ह्यू आपण बघतोय. या स्पर्धेला संपूर्ण पाठिंबा दर्शवून राहुल भोईर अगदी या ठिकाणी आहेत. काल आज आणि उद्या सुद्धा असतील. राहुल भोईर, दिलीप शेठ भोईर यांचे सुमित आपण बघतोय. मैदान क्रमांक 2 वर आपण पुन्हा एकदा सुपर रेड केलेली आहे तिकडे वाघोडी संघाची. आणखी एक सुपर रेड आपण बघतोय. निखिल चव्हाण रेड वरती. जय भवानी सातेरी संघाचा निखिल चव्हाण आपण बघतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा, जबरदस्त डिफेन्स. डाईव्ह मारला होता, डबल थाई होल्ड केला होता. डाईव्ह मारून त्या ठिकाणी 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला ऑलराऊंडर आपण बघतोय. ऑलआउटच्या नामुष्किनीवरती जय भवानी सातेरी. ऑल आउट झालेला आहे त्या ठिकाणी. जय भवानी सातेरी संघ ऑल आउट होतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायरसाठी आपण निर्णय त्या ठिकाणी देतोय. 11-16 अशा फरकाने 5 गुणांनी आघाडीवरती पनवेल तालुक्यामधला अर्थात खांदा कॉलनी हा संघ आहे. दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी हा संघ आपण बघतो. कालिदास डेकोरेटर्सचे मालक या ठिकाणी आपल्याला देखील धन्यवाद देणार आहोत. सुंदर असे या ठिकाणी डेकोरेशन
डेकोरेटिव्ह असणार आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद आपल्या देखील होते. चला मैदान क्रमांक 2 नंबरचा सामना देखील त्या ठिकाणी मध्यंतरासाठी थांबलेला आहे. 2 नंबरीचा चालू सामना आपण पाहतोय. अकरा 21 5 ओके धन्यवाद. मैदान क्रमांक 2 वर आपण त्या ठिकाणी पाहतोय चालू सामना जयहनुमान वाघोडे संघ 21 आणि जय भवानी सातीरचे 5. जवळपास एकतर्फी सामना होणार का असं काहीसं त्या ठिकाणी लक्षात येतं. परंतु अजून हाफ टाईम शिल्लक आहे. जेवढ्या टायमिंगमध्ये एवढ्या गुणांची आघाडी मिळवली तेवढंच टाईम शिल्लक आहे. कदाचित तेच रिव्हर्स सुद्धा होऊ शकतो. तेवढी आघाडी फोडण्याचं काम तोडण्याचं काम अर्थात त्या ठिकाणी जय भवानी साथीच्या संघाच्या माध्यमातून देखील होऊ शकतं. कारण हा खेळ कबड्डीचा आहे. समितमाने त्या ठिकाणी आपण चढाईसाठी पाहतोय. अनेक मातब्बर खेळाडूंचा भर असलेला त्या ठिकाणी आपण सामना पाहतो. जयहनुमान वाघोडे गत वर्षीच्या पहिल्या 4 संघांमध्ये वाघोडे संघानं देखील आपला ठसा उमटवला होता आणि काही वर्षे तशा पद्धतीनं खेळ या मैदानावर करणार का हितचिंतकांना मोठी अपेक्षा आहे. हितचिंतक मोठ्या आशेनं अपेक्षेनं या मैदानावर मात्र आलेले आहे. मोठ्या संख्येनं वाघोडे या गावातील ग्रामस्थ अर्थात अनेक हितचिंतक या ठिकाणी ह्या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. आपल्या खेळाडूंवर ठाम विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक पाठीराखे आपण आलेलं पाहतोय आणि त्यांचाच जल्लोष एक आनंद मात्र घेण्यासारखा आहे. कारण आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा असा हा आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी पाहतो. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाची माणसासम वागणे. खऱ्या अर्थानं हेच कबड्डीच्या माध्यमातून आपण शिकत असतो आणि तीच कबड्डी मित्रांनो आज आपण या मैदानावर पाहत आहोत. आदरणीय दिलीप शेठ भोईर यांनी मात्र या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला. सर्व तिसरे मात्र या ठिकाणी सुरू आहे. पुढील सामना मैदान क्रमांक 1 वर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस सुवर्णा गणेश विभाग हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. मैदान क्रमांक 1 साठी अर्थात महिला गटाचा सामना असेल. या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची टीम अर्थात आदरणीय जनार्दन पाटील तसेच अनिल राऊसर यांच्या माध्यमातून विलास पाटील आता फटाफट या ठिकाणी आहे. असे अनेक सामनाधिकारी आपली सेवा मात्र या ठिकाणी देत आहेत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघतोय हा सामना सुरू आहे. वैरेश्वर माने विरुद्ध बापदेव आवासवाडा असा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 23-12 अशा प्रकारे क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना सुरू आहे. जेथे खांदा कॉलनी पनवेल या संघाने आघाडी प्राप्त केलेली आहे. 11 गुणांची आघाडी आहे. सेकंड हाफ नंतर सुद्धा या ठिकाणी आघाडी कायमस्वरूपी आपल्या बाजूला ठेवले ती म्हणजेच दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी पनवेल या संघाने पहिल्या क्षणापासून सामन्याची पहिली सुरुवात आणि त्या सुरुवातीपासून जी आघाडी प्राप्त केली ते पाठीवरून ती आघाडी आतापर्यंत 11 गुणांवरती गेलेली आपण बघतोय. लीड जो आहे तो 11 गुणांचा आहे. त्यामुळे सावध थोडासा पवित्रा घेतलेला आहे शेवटच्या क्षणामध्ये. परंतु इथे आक्रमकता घ्यावा लागेल की नूतन सोनार सिद्ध धाटाव या संघाला जर ही आघाडी कमी करायची आहे सामन्यामध्ये प्रवेश करायचा आहे तर एखादी सुपर रेड खूप महत्त्वाची असेल. अर्थात केतन धोडरे आणि ज्ञानेश्वर जाधव यांचे प्रयत्न जरूर सुरू आहेत. त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन केलं जातंय परंतु मार्गदर्शन कशा पद्धतीने या ठिकाणी स्वीकारणार. 3 नंबरची जर्सी मैदान गेलेली तन्वी पडवल आपण रेडवरती गेलेली पाहतोय. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाने रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला दिसतो. पुढील संघ अर्थात मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान सहाणगोठी श्री माऊली भूते. मैदान क्रमांक 3 साठी दिलखुश आवास नागेश्वर आवास. 4ही संघ आपण तयार. या ठिकाणी सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांचा सन्मान केला जातोय. राजू आणि राजू टोपले आणि
यांच्याकडून या ठिकाणी सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांचा सन्मान केला जातोय. हे प्रेम आपण बघतोय, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. खानाऊ इथून हे दोन्ही चाहते सपोर्टर सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांचे या ठिकाणी उपस्थित झाले आणि खूप खूप धन्यवाद. हा सपोर्ट कायमस्वरूपी शेठच्या पाठीमागे आपला असेल. खूप खूप धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय दिलीप शेठ भोईर यांना अनेकांच्या माध्यमातून या ठिकाणी गौरवण्यात येतोय, अर्थात त्यांना शुभेच्छा मात्र देण्यात येतात. मित्रांनो, खऱ्या अर्थानं देशासाठी आणि समाजासाठी जे कार्यकर्ता देवतुल्य असतात असं एक देवतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ. आकाशाला गोवसली घालणारे खऱ्या अर्थाने एक व्यक्तिमत्व, जनसामान्यांचा आधारस्तंभ, अर्थात अनेकांना अनेक क्षेत्रांमध्ये संधी देणारे व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय दिलीप शेठ भोईर आपल्याकडे पाहिलं जातं. गोर गरिबाचा आसरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांचं खऱ्या अर्थानं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय दिलीप शेठ भोईर आपल्याकडे पाहिलं जातं. एक सर्वसामान्य जनतेमध्ये, एका सर्वसामान्यांच्या पंगतीमध्ये जेवणारा माणूस म्हणजेच आदरणीय दिलीप शेठ भोईर. अर्थात अशा विविध माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय छोटम शेठ. अर्थात त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेली ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची कबड्डी स्पर्धा, जिला प्रो कबड्डी स्पर्धा असं म्हटलं जातं. सर, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज राहुल शेठ भोईर सुद्धा एक चाहता वर्ग निर्माण करत आहेत. त्याचे चाहते सुद्धा खूप आहेत आणि त्यांचे कॉल आमच्यापर्यंत येतात. राहुल शेठ भोईर सुद्धा एक चाहता वर्ग निर्माण करत आहेत. क्रीडांगण क्रमांक 2 वर्षी लढत आपण बघतोय. निखिल चव्हाण रेडवरती होता. सामना आपण बघतोय. वाघे संघ एकतर्फी विजयाच्या दिशेने सामन्याला घेऊन गेलेला. अक्षरशः प्रणव इंदुरकरची 7 गुणांची सुपर रेड आणि त्यानंतरची आणखीन एक सुपर रेड, अशा 2 सुपर रेड पहिल्या हाफमध्ये झाल्या आणि त्यानंतर मात्र सातेरी संघाला डोकं वरती काढू दिलं नाही आहे ते वाघोली संघाने. आणि पहिल्या हाफमधून पहिल्या क्षणापासून जी आघाडी प्राप्त केलेली आहे, जो लीड प्राप्त केलेला आहे, तो लीड मात्र आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत हा लीड राखून ठेवण्याचं काम केलेलं आहे ते सुमित मानेच्या संघाने. आणि त्यामुळे आज आपण बघतोय गेल्या 2 पर्वामध्ये सेमीफायनल खेळणारा हा संघ आज आणखी एक विजय मिळून 3ऱ्या पर्वामध्ये सुद्धा आगेकूच करण्याच्या अगदी तयारीमध्ये आपण बघतोय. तो म्हणजे जहरमान वाघोडी संघ. 23-14 फरकाने धाटाविरुद्ध खांदा कॉलनी असा मॅच आपण महिलांचा बघतोय, जिथे खूप मजबूत स्थितीमध्ये खांदा कॉलनी पनवेल तालुक्यामधला हा संघ आहे. जर आपण जर पाहिला पनवेलच्याकडे ज्या मुली आहेत, ज्या खेळाडू आहेत, त्या अगदी किरकोळ शरीर यष्टीच्या आहेत, परंतु त्यांचा खेळ जर आपण पाहिला तर अत्यंत लाजवाब. ज्या पद्धतीने पुढे येणारा संघ, ज्याची प्रतीक्षा आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग करतोय की कर्नाला स्पोर्ट पनवेल कधी मॅच बघायला मिळणार आम्हाला. आणि त्याच पद्धतीचा दत्तात्रय स्पोर्ट पनवेल सुद्धा एक चांगली क्रीडा मंडळ पनवेल हा सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. तर दोन्ही संघाला मी विनंती करतोय, क्रीडांगण क्रमांक 1 वरती कर्नाला स्पोर्ट पनवेल आणि सुवर्ण गणेश दिव्यागर आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना फायनल कॉल आहे. कर्नाला स्पोर्ट पनवेल आणि सुवर्ण गणेश दिव्यागर आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. आपल्यासाठी फायनल कॉल आहे. चला, दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुषांच्या संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. जय हनुमान सानगुटे विरुद्ध श्रीमावली भुते आणि दिलखुश आवाज आणि नागेश्वर आवाज आपण सुद्धा लाईनअप करून घ्या. 4 संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. एकूण 6 संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. फायनल कॉल. आता पॉइंट घेतला काय? एक संघ महिलांचा उपस्थित झालेला दिसतोय मला वाटते त्या ठिकाणी.
संघ कुठला उपस्थित झालेला आहे. कर्नाळा स्पोर्ट बनविले की सुवर्ण गणेश दिव्यागर, सुवर्ण गणेश दिव्यागर कर्नाळा स्पोर्ट बनवेल हा संघ उपस्थित झालेला आहे. सुवर्ण गणेश दिव्यागर आपण चला, आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला चला. सुवर्ण गणेश दिव्यागर महिलांचा संघ आपण उजव्या बाजूला चला व्यासपीठाच्या. त्यानंतर जय हनुमान सानगोटी, सी माऊली भूते, दिलखुश आवाज, नागेश्वर आवाज आपण चला, आपण लाईनअप करून घ्यायचे. धन्यवाद संजय सर. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. खरं तर 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा 3 गटांमध्ये विभागली गेली, ज्यामध्ये अलिबाग रेवस पंचक्रोशी, बामणगाव पंचक्रोशी आणि शिवसागर पंचक्रोशी अशा 3 पंचक्रोशींना एकत्रित करून त्या ठिकाणी 64ची भाग्यपत्रिका तयार झाली. जिल्हास्तरीय महिला गटाची कबड्डी स्पर्धा हा दुसरा गट आणि जिल्हा स्तराचा पुरुष प्रौढ गट तिसरा गट अशा एकूण 3 गटांमध्ये ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा 3 दिवसांमध्ये या ठिकाणी खेळली जाते. अनेकांना संधी मात्र या ठिकाणी दिली गेली. संधीचे सोनं करणं हे मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे. केल्याने होत आहे त्याने केल्याची पाहिजे. मित्रांनो कोणतीही गोष्ट कठीण नाही आहे आणि कोणतीही गोष्ट सोपी पण नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. सर आपण बघतोय शेवटचे दोन्ही सुपुत्र या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी 2 दिवस अगदी मेहनत करत आहेत. अर्थात राहुल शेठ भोईर आणि तुषार शेठ भोईर हे सुद्धा संपूर्ण स्पर्धेला सपोर्ट देत आहेत. बघा तुषार शेठ अक्षरशः 2 दिवस या स्पर्धेला पाहण्यासाठी आहेत. नक्कीच तुषार शेठ भोईर यांचं सुद्धा खूप मनापासून आभार असणार आहेत. तुषार शेठ चला, सोनार सिद्ध धाटाव सुवर्ण गणेश दिव्यागर आपण चला. सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध खांदाकोणी असा मॅच अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला आहे. 27-18 म्हणजे 9 गुणांनी आघाडीवरती आपण खांदाकोणी या संघाला पाहतोय. मजबूत स्थितीमध्ये अगदी आघाडी प्राप्त केली. पहिल्या क्षणापासून पहिल्या स्टार्ट पासून जी आघाडी प्राप्त केली ती आतापर्यंत. इकडे सुवर्ण गणेश आहे की कर्नाळा स्फोट आलेला आहे. ओके चला, सुवर्ण गणेश दिव्यागर आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला चला. इकडे सीमावली भूती संघ उपस्थित झालेला आहे आणि त्याचबरोबर जय हनुमान सानगोटी संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे. दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. दिलखुश आवाज आणि नागेश्वर आवाज आपण चला. दिलखुश आवाज, नागेश्वर आवाज आपण लाईनअप करून घ्यायचं. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना असेल जय हनुमान सानगोटी विरुद्ध सीमावली भूते. हा सामना 2 वरती होईल. दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. नागेश्वर आवाज आणि दिलखुश आवाज आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. सुवर्ण गणेश दिव्यागर, सुवर्ण गणेश दिव्यागर आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला चला. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण सामना पाहतोय. भैरवेश्वर माने विरुद्ध बापदेव आभासवाड हा सामना तिकडे 3 वरती सुरू आहे. परंतु 2 वरचा सामना संपला आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना सुद्धा संपलेला आहे. 1 वरती महिलांचा संघ आपण आमंत्रित करणार आहोत. अर्थात सुवर्ण गणेश दिव्यागर हा संघ सुद्धा उपस्थित होतोय. प्रेक्षकांना विनंती असेल आपण कृपया बाजूला व्हा. संघांची एंट्री आता मात्र तिथून होणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी तिथून बाजूला व्हायचं आहे. प्रथम आपण या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वरची संघ आमंत्रित करूया. 2 वरती पुढील सामना जो आहे त्या संघाला आपण आमंत्रित करणार आहोत. अर्थात पुरुषांचा सामना असेल. त्यामध्ये जय हनुमान सानगोटी हा संघ बामणगाव पंचकृषीमध्ये असेल आणि सीमावली भूते हा संघ अलिबाग रेवस पंचकृषीमधील या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडीशी बाजूने